श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती. श्री गजानन विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. जय जयाजीची दिलासा. हे गोविंदा श्रीनिवासा. हे आनंद कंदा परेशा. पाहि माम दीनबंधो. हे केशवा केशिमर्दना. हे माधवा मधुसूदना. हे पूतना प्राणशोषणा. पांडुरंगा रुक्मिणीपते. काय माझ्या आहे म्हणी ते तू जानसी चक्रपाणी. तेच कार्य तुझ लागोनी बोलून दाऊ पद्मनाभा. भक्त जी जी इच्छा करी ती तू पुरविसी श्रीहरी. ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाळ. म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा. सोडा मनीची कठोरता दासगणू हा तुझा असे. तर दासगणू विष्णूची म्हणजे पांडुरंगाची स्तुती करतायत की तू पुराणांमध्ये सांगितलेले आहे म्हणे भक्तांच्या मनात ज्या ज्या इच्छा असतात त्या तू पूर्ण करतो. आणि मला काय पाहिजे किंवा माझ्यावर तुझी कशी कृपा व्हायला पाहिजे हे मी माझ्याच तोंडाने तुला कशाला सांगू म्हणे. असं हे दासगणू विनंती करतायत देवाची. अकोटाचे शेजारी मुंडगाव नामे एक नगरी. तेथे बायजा नामे खरी. समर्थांची भक्ती नसे हळदी माळ्याच्या वंशात. हिचा जन्म झाला सत्य. शिवना राम नामे हिचा तात. भुलाबाई जननी असे. बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणी. ललाटी जे विधात्यांनी लिहिले असेल तेच घडे. बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत. घेऊन गेला तिचा तात जामाताच्या गृहासी. तर मुंडगाव नावाच्या एका गावामध्ये बायजा नावाची एक समर्थांची भक्त होती आणि तिचा जन्म हळदी माळ्याच्या वंशात झालेला होता. तिच्या वडिलांचे नाव होतं शिवराम आणि आईचे नाव होते भुलाबाई. तर अशी ही बायजा होती. तर तिचं लग्न झालं आणि तिचे वडील तिचं बालपणी लग्न झालेलं असल्यामुळे तिला सासरी पोचवण्यात आलं. परी उपयोग नाही झाला जामात षंढ होता भला. तेने जनक जननीला शोक झाला अनावर. बायजेकडे पाहून जननी करी रोदन. माझ्या बाईचे तारुण्य वांज पाहू राहते. ते त्यांचा जो जावाई होता तो नपुसक होता म्हणून त्या आईला खूप वाईट वाटायचं भुलाबाईला. भुली म्हणे शिवरामासी बायजा न ठेवा ऐशी. दुसरा नवरा करुणीसी देणे आहे भाग पहा. शिवराम म्हणे त्यावर ऐसा नको सोडू धीर. हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना. तर ती आई म्हणायला लागली की माझी एवढी सोन्यासारखी मुलगी म्हणे तिचं आपण दुसरं लग्न करून टाकू म्हणे. पण तिचे वडील म्हणत होते की त्यात घाई करू नका म्हणे. थोडे दिवस वाट बघू आणि मग बघू काय करायचं ते. काही दिवस वाट पाहू नको ऐसी अधीर होऊ. बायजाशी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला. नपुसकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी. ते औषधाने होईल दुरी. वाट पाही यास्तव ऐसे उभयता बोलणं. बायजाशी तेथे ठेवून आले मुंडगावा कारण. आपुल्या घराते बायजाचे वय 15-16. वर्ण काळा सावळा तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग. नाक डोळे नाक पाणीदार बांधा उंच मनोहर. जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई. तर तिचं हे वर्णन केलेलं आहे कशी होती ती. तिच्या थोरल्या दिरासी पाहून या बायजासी इच्छा जाहली मानसी. संभोग तिचा करावया. तर तिच्या धीराने पण प्रयत्न केला तिच्यावर. त्याने प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना. म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बायजा कारणे. तर तिचं मन वळवण्यासाठी तिच्या धीराने पण मोठा जो धीर होता त्याने प्रयत्न केला आणि तो तिला सांगायला लागला. हताश ऐशी मुळीन होई मीच तुला पतीचे ठाई. आमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन. झुरणे दे हे सोडून आनंदित ठेवी मन. वेडे आजपासून मीच नवरा समज तुला. ऐसे त्याने सांगावे चाळे नाना करावे. काही अमिष दावावे चित्त तिचे भुलवावया. तर तिला सांगायचा तो की तू काही चिंता करू नको म्हणे. मी तुला आयुष्यभर सांभाळेल म्हणे आणि तुला मी पतीच्या ठिकाणीच आहे म्हणे. असा तो तिचा वडील तिला सांगायचा. परी उपयोग होईना बायजेच्या न येई हे मना.
ती म्हणे हे नारायणा कार्य दैन्य मांडलेस, बालपणापासून ध्यायले मी तुझे चरण, त्याचेच का हे मज लागून फळदृष्टी पडावे. तर ती तिला काही ते आवडत नव्हतं. ती देवाला सांगायची की माझे काय दैना मांडली म्हणे, तू लहानपणापासून मी तुझी सेवा केलेली आहे, मग मला याचं फळ हे मिळालं का. जयाचा आम्ही हात धरिला, तो ना पुरुष कळून आला, दैव योग समजून चुकला, संसार नशिबी नाही मम, बरे झाले तुझ्या ठाई, चित्ता आता रमेल पाही, कृपा करी रे शेषशाही, स्पर्श पुरुषाचा न हो मला. तर बरं झालं म्हणे, आता मी पूर्णपणे तुझी सेवा करायला मोकळी झाली, अशी ती देवाची विनवणी करायला लागली. ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजापासी, आपुला हे तू कळविण्यासी, रात्रीची या समयाला तो बायजाने इन्कार, करून केले उत्तर, कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या. तर तो तिचा धीर तिच्या मागे लागलेला होता. मग तिने त्याला नकार दिला आणि त्याला ती बोलायला लागली. तू माझा ज्येष्ठ धीर, पित्या परीस साचार, सोड हा अविचार, स्वैर ऐसा होऊ नको, ह्या तियेच्या भाषणा, तो ना आणि मुळी मना, होता कामाची वासना, नीती विलया जातसे, अंगावरी टाकण्या हात, जो तो पाही इतक्यात, तयाचा तो थोरला सुत, माडीवरून पडला हो. तर म्हण आहे ना, कामातुरा नाम भयम न लज्जा, त्याप्रमाणे तो डायरेक्ट तिच्या रात्रीच्या वेळेला तिच्याकडे गेला आणि तिच्या अंगावर हात टाकला. तेवढ्यात तर त्याचा मुलगा जिन्यातून खाली पडला. खोक पडली डोक्यासी, बायजेने धरले त्यासी, बसवून आपुल्या मांडीसी, औषध लावू लागली हो. बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा, ह्या गोष्टीचा विचार करा, अभिलाषा तो नाही बरा, परस्त्रियेचा केव्हाही. तेव्हा ती त्याला सांगायला लागली, बघा म्हणे, हे असं तुम्ही वागतात म्हणून चांगलं नाही म्हणे हे. मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्यासी झाला पूर्ण, केलेली या कर्माचा. तर तो मुलगा जिन्यातून पडला आहे, त्याने जेव्हा पाहिलं तेव्हा त्याला पश्चाताप झाला की अरे उगच आपण हे केलं असं. त्याने नाद सोडिला, सदनी निवांत राहिला, पुढे शिवराम घेऊन गेला, कन्येस आपुल्या मुंडगावी, भुलाई म्हणे पतिसी, चला जाऊ शेगावासी, महाराजा ते पुसायासी, पुढील भाकीत बायजाचे. तर मग तिचे वडील आले आणि तिला मुंडगावाला घेऊन गेले. मग नंतर ती भुलाई होती तिची आई, ती म्हणे आपण आता शेगावला जाऊ आणि महाराजांना हिचं पुढचं काय भविष्य आहे ते विचारू म्हणे. ते मानले शिवरामासी, आला घेऊन कन्येसी, महाराजा ते पुसायासी, आपुल्या त्या कांतेसह, बायजा घातली पायावर, केली विनंती जोडूनी कर, कृपा करा या मुलीवर, पुत्रपौत्र द्यावे हिला. तर मग तिला ते शेगावला घेऊन गेले, महाराजांच्या चरणावर तिला घातलं आणि सांगितलं की हिच्यावर कृपा करा म्हणे, हिला मुलं बाळ होऊ द्या. ते समर्थांनी ऐकले, शिवरामासे हसत वदले, अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या, जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तात, उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या. ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला, घेऊन जा त्या बायजाला परत आपल्या मुंडगावी. परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली म्हणी, निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून. तर महाराजांच्या चरणावर घातल्यानंतर महाराज तिला म्हणाले, अरे हिच्या नशिबात पुत्र नाहीच आहे म्हणे, आणि जे काही जगात पुरुष आहेत ते सगळे हिला पित्या समान आहेत म्हणे, तर हिचं लग्न वगैरे करण्याच्या तुम्ही भानगडीत काही पडूच नका. हे ऐकून त्या शिवरामाला तसं म्हणजे वाईट वाटलं, पण बायजाबाईला आनंद झाला की आता मी पूर्ण महाराजांची सेवा करायला मोकळे. समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावात, त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. तर त्या मुंडगावामध्ये पुंडलिक नावाचा एक भक्त होता, त्याच्याबरोबर ती शेगावला यायला लागली ती दर्शनाला वारीला. पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला, शेगावास जाण्याला पुंडलिकाच्या बरोबर. नवीन नवीन तिच्या आईवडिलांनी त्यांना अडवणूक केली नाही की या पुंडलिकाबरोबर जायचं नाही म्हणून. त्यांना ऐसे वाटले, साधू चरण इने धरले, तेच तिच्या करतील भले, निज कृपेने कल्याण, पुरुषत्व देतील जामातासी, अशक्य ना काही संतांसी, ऐसा विचार मानसी, करून राहिले स्वस्तते, पुंडलिकाचे बरोबरी, पायजा जाऊ लागली खरी, तेने पुकार जगभरी, ऐशा रीती झाली, हे शेगावच्या वारीचे, ढोंग आहे दोघांचे, तरुणपणी मानवाचे, मन परमार्थी लागेना,
बायजा आहे तरणी जान, पुंडलिका सिही तारुण्य, याची वारी विषय भान, हीच आहे निसंशय. ते दोघं जात होते वारीला. सुरुवातीला आईवडिलांनी त्यांना अडवणूक केली नाही, परंतु नंतर गावात सगळीकडे चर्चा उठली की ही पुंडलिकाबरोबर शेगावला जाते. कशाची वारी म्हणे यांची, हेच फक्त एकमेकांबद्दल प्रेमवासना असल्यामुळे ते बरोबर जात आहेत म्हणे, असं त्यांना गावामध्ये लोक बोलू लागले. परस्परे प्रीती जडली, विषय सुखाची नवाळी, भोगण्या ही युक्ती केली, वाटते या उभयतांनी, पुंडलिक जरी माळे असता, तरी हा संबंध योग्य होता, बायजाच्या धरण्या हाता, काकी तरुण दोघेही. तो म्हणे हा पुंडलिक आहे, तो जर माळी जातीचा असता तर त्यांचं योग्य होतं म्हणे, पण आता हे कशालाही असे जातात म्हणे. सगळे लोक नावं ठेवायला लागले. पुंडलिका आहे मराठी, ही माळ्याच्या आलीपोटी, म्हणून यांची ताटातुटी, केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार, नव्हता कामाचा विकार, मनी उत्पन्न जाहला, भुलाई म्हणे बायजाशी, तू का कारटे अहर्निशी, पुंडलिकाच्या घरा जाशी, हे काही कळेना ऐशा तरुण वयात, तुम्हा कशाचा परमार्थ, कोल्हा न राही उपोषित, उसाच्या फडामध्ये वा पाहून बाटुकाला, बैल नाही पुढे गेला, कार्टे आमच्या नावाला, काळे उगे लावू नको. तर गावातले लोक असे बोलायला लागल्यावर तिची आई तिला म्हणायला लागला, म्हणे तू का त्या पुंडलिकाच्या घरी जाते घडी घडी आणि त्याच्याबरोबर का जाते म्हणे, तुमचं वय तरुण आहे, तुम्हाला कशाचा परमार्थानं कशाचं देव म्हणे. तर उसाच्या फडांमध्ये जर कोला गेला तर तो उपाशी राहील का म्हणे, तसं तुमचं आहे म्हणे, तुम्ही कसे दोघंही सारखेत म्हणे, तरुण आहेत म्हणे, तर तुम्ही बरोबर जाऊ नका, असं त्यांची आईसुद्धा म्हणायला लागली. भुलाई म्हणे नवऱ्यासी, इला नका ठेवू वैसी, लावून द्यावे मोहतरासी, पहा पोरगा माळ्याचा, ही पुंडलिकाच्या घरी जाते, सदा त्यासी हितगुज करते, एकमेका पाहून भरते, येत दोघा प्रेमाचे, जाऊ चला शेगावास, घेऊन या कार्टीस, सांगू अवघे महाराजास, चाळे या बायजीचे. तर तिची आई म्हणायला लागली की हिचं मुहूर्त लावून टाका म्हणे. तर मोतर म्हणजे काय, तर दुसरं लग्न करायचं असेल तर त्याला मोतीर म्हणता, म्हणून तिचं लग्न नाही तर मोतर म्हटले होते ते. तर हे करून टाका म्हणे. आणि ही कशाला त्या पुंडलिकाच्या घरी जाते, आपण महाराजांना जाऊन सांगू म्हणे, शेगावला जाऊन हे काय चाललेलं आहे ते सगळं महाराजांनाच सांगू, असं ते तिचे आईवडील म्हणायला लागले. संतांशी अवघे कळते, ते सन्नितीचे चाहते, पोटा माझी कधी न निघते, चंदनाच्या दुर्गंधी. तर संत असतात म्हणे, त्यांना सर्व काही कळते. चंदन आपण उगाडला तर त्याच्यातून सुगंधच बाहेर येईल, त्याच्यातून दुर्गंध येईल का म्हणे, तर नाही, आपण संतांनाच जाऊन सर्व सांगू. भुला शिवराम बायजाबाई, पुंडलिक भोकऱ्या आला तोही, चौघे येऊन लागले पायी, शेगावी श्री समर्थांच्या, पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयाघण, की बायजा तुझी बहीण, पूर्वजन्मीची पुंडलिका. लोक निंदा जरी करती, तरी अंतर न द्यावे इजप्रती, दोघे मिळून करा भक्ती, सच्चिदानंदाची श्रीहरीची. भुले आपुल्या पुरीस, लावू नको भलता दोष, ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे. आणि मग त्याप्रमाणे ते महाराजांकडे गेले. महाराजांनी सांगितलं, अरे म्हणे पुंडलिका, हिला तू अंतर देऊ नको, ही मागच्या जन्मीची तुझी बहीण आहे म्हणे, लोक काही बोलू दे म्हणे, पण तू हिला अंतर कधीच देऊ नको म्हणे. आणि त्या भुलाबाईलाही सांगितलं म्हणे, भुले तू हिला दोष लावू नको म्हणे, हे बहीण भाऊ आहेत म्हणे. शिवाय या बायजाला, कोठेही न नवरा भला, ही न आली करायाला, संसार मुळी जगामध्ये. तर म्हणे या बायजेच्या नशिबामध्ये नवऱ्याचं सुख नाहीच आहे म्हणे, कारण ही संसार करायला आलेलीच नाही म्हणे. ही राहील ब्रह्मचारी, अशीच घे जन्मभरी, जनाबाई पंढरपुरी, अशाची रीती राहिली गे, तिने नामदेव गुरु केला, ही शरण आली आम्हाला, माझ्या जनाबाईला कोणी ना आता छळावे. अरे म्हणे ही आता कायम ब्रह्मचारीच राहील म्हणे आयुष्यभर. जशी काही पंढरपूरला कोण आली होती जनाबाई, नामदेवांकडे राहायची, तशी ही माझी जनाबाईची म्हणे, हिला कोणीच त्रास देऊ नका म्हणे, असे महाराज सांगायला लागले. ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून, गेला असे गहीवरून, शब्द न काही बोलवे, घेऊन आपुल्या मुलीला, शिवराम मुंड गावासी आला,
पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. आणि मग हे सगळं घडल्यानंतर ते त्या मुलीला घेऊन मुंडगावला आले बायजाला घेऊन, आणि मग तिला त्या पुंडलिकाबरोबर जायला कोणीच अडथळा केला नाही. महाराज आपुल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात, ते कसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो ये ठाई. भाऊ राजा राम कवर एक होता डॉक्टर, पहा खामगावकर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला, आणविले मोठ्या डॉक्टराला, औषध पाणी करायाला खामगावी माझारी. बुलढाणा अकोला उमरावती येथून डॉक्टर आणले असती, शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. तर भाऊ राजाराम कवर नावाचा एक डॉक्टर होता. तर त्याला तो दवाखान्याचा अधिकारी होता आणि त्यालाच एक मोठा फोड झाला. तो ते त्याच्यावर खामगावमध्ये मोठमोठे डॉक्टर आणले त्याच्या ऑपरेशन करण्यासाठी. नाना औषधे पोटात दिली, विविध पोटिसे बांधली, शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला. पण त्याचे निरनिराळे उपाय केले त्याच्यावर. पोटीस बांधलं, नाना प्रकारचे औषधं दिले, शस्त्रक्रिया केली, ऑपरेशन केलं, सर्व केलं, पण काही उपयोग होत नव्हता. कशाचा ना उपयोग झाला, फोड वाढू लागला. वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवरी, व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्याने अंतरी विचार केला ऐसा हो. तर त्याचा जो मोठा भाऊ होता त्याला काय करावं हे कळत नव्हतं. शेवटी मग त्यांनी विचार केला की आता याला शेगावालाच घेऊन जाऊ, कशाचाच उपयोग होत नाही म्हणे. भाऊ तळमळे शय्येवरी, व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो. आता हाच उपाय आठवावे सद्गुरु पाय, या विने दुसरी सोय काही नसे राहिली. पडल्या पडल्या जोडी हात, म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ. या लेकराचा वृत्तांत किमपी पाहू आता नको. ऐसी श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटवणी, सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर, रात्रीचा तो शब्द किर्य. कोले हुकेने कांतार, दणानून गेले हो. तर रात्र होती. त्यावेळेला त्याच्या भावाला सारखा विचार येत होता, आता काय करावं काय करावं. तो सारखा विनवणी करायचा, महाराज आता काय करू, तुम्हीच आता हे करा. असं सारखा विचार, या मुलाला कसं बरं वाटेल. त्याच वेळेला किर्रे अंधार होते रात्र, आणि जंगल कांतार म्हणजे जंगलामध्ये कोले सारखे ओरडत होते. आणि त्याच वेळेला एक काय घडलं ते ऐका. तो एक दमनी आली, तट्ट्यावरी लागलेली गाडी सहोती झुंपिली. जोडी खिल्लाऱ्या बैलांची, कंठा माझी घागरमाळा, वाजवू लागल्या खळखळा. मागे पुढे सोडीला होता पडदा दमनीस. दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्चयसी. डॉक्टर पाहत होता तिसी, पडून आपल्या शय्येवर. तर रात्री 1 वाजेच्या सुमारास किर्रे असा अंधार होता. त्यावेळेला एक दमनी म्हणजे एक छकडा तट्ट्याची गाडी, की ज्याला वरून पण हे कवर असतं असे, आणि त्याला खिल्लाऱ्या बैलांची गाडी झुंपलेली होती. ती त्या गुरांच्या गळ्यामध्ये घुंगुरांच्या माळा वाजत होत्या खळखळ, आणि मागे एक पडदा सोडलेला होता. आणि ती गाडी येऊन दवाखान्याच्या तिथं दाराशी थांबली. तो एक उतरला ब्राह्मण दमनीच्या खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टरांच्या बंगल्याचे. डॉक्टरांच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रश्न केला कोठोनी, आपण आला तर ये ठाया. तर त्या गाडीतून एक ब्राह्मण उतरला खाली, आणि त्या डॉक्टरांच्या बंगल्याचं दार वाजवायला लागला. ब्राह्मण बोले त्या कारण, माझे गजानामाभिधान. तीर्थ अंगारा घेऊन शेगावहून आलो मी. तर तो ब्राह्मण म्हणे, माझं नाव गजा आहे म्हणे, आणि मी तुमच्यासाठी तीर्थ आणि भस्म घेऊन आलेलो आहे म्हणे. डॉक्टर भाऊ कवराला, जो का आहे फोड झाला, हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. प्यावयासी दिले तीर्थ, हे घ्या आपुल्या हातात. मी जातो आता परत, वेळ नमशी राहावाया. तर त्यांनी सांगितलं का हे भस्म आणि तीर्थ दिलेलं आहे म्हणे, ते त्यांना तीर्थ द्या प्यायला, आणि भस्म लावा म्हणे, मला घाई आहे म्हणे खूप जायची. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला तो ब्राह्मण. त्या शोधाया कारण, भाऊने शिपाई पाठविला. परीनं पत्ता लागला, गाडीनं दिसली कवनाला. भाऊ मनी घोटाळला, कशाचा ना तर्क चाले. असं म्हणून तो ब्राह्मण घाईघाईत निघून गेला. नंतर त्या भाऊनी एक शिपाई पाठवला शोधायला, पण कोणीच काही दिसलं नाही.
सगळे विचार करायला लागले की कोण होतं बा असं. फोडा असं लाविता अंगारा, तो तत्काळ फुटला खरा. येऊ लागला भरभरा, पू त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्यात. आणि नंतर तो फोड एकदम फुटला आणि त्याच्यातून पू निघायला लागला बाहेर आणि त्याला बरं वाटायला लागलं. भाऊस निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली, भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास, तो समर्थ बदले ऐसे त्यास. माझ्या गाडी बैलास, नुसता न चारा दिलास तू. तर मग नंतर त्या भाऊला बरं वाटलं आणि तो दर्शनाला गेला. तेव्हा महाराज त्याला सांगायला लागले, म्हणे का रे मी एवढं माझ्या बैलगाडीला तू नुसता चारासुद्धा विचारला नाही म्हणे. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून, हृदय आले उचंबळून. त्या भाऊ कवराचे त्या रात्रीचा ब्राह्मण, खचित माझा गजानन. लेकरासाठी धावून खामगावास आला हो, कवरे केले अन्नदान. त्या व्याधीच्या निमित्त जाण, अंतर्ज्ञानी असता पूर्ण. श्री गजानन अवलिया, असो एकता समर्थ स्वारी. निगती झाली पंढरपुरी, त्या श्री चंद्रभागे तिरी. विठ्ठलासी भेटावया. आणि मग ते त्या भाऊला कळालं की बा त्या दिवशी रात्री जो ब्राह्मण होता तो दुसरं तिसरं कोणी नसून गजानन महाराजच होते. नंतर एकदा गजानन महाराज पंढरपूरला जायला निघाले चंद्रभागे विठ्ठलाला भेटायला. होती मंडळी बरोबर, दिवसवारीचा साचार. स्पेशल गाड्यावरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा पाटील हरी, बापू नाव मंडळी दुसरी. सोडून या शेगाव नगरी, नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार. येथे गोमाजी नामे साधूवर, समाधिस्थ झाला असे झरे जिवंत पाण्याचे. आसपास त्या माळाचे आहेत म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. तर महाराज एकदा पंढरपूरला जाऊ लागले तेव्हा जगू आबा पाटील हरी बापूना असे मंडळी त्यांच्याबरोबर होते. पण ते सगळे जायला लागले. तर तिथं जे नागझरीला आले, ते नागझरी म्हणजे तिथं निरनिराळ्या प्रकारचे झरे आहेत म्हणून त्याला नागझरी असं गाव आहे म्हणे, हे नाव आहे त्या गावाला. जिवंत पाण्याचे झरे आहेत म्हणून त्या गावाचं नाव नागझरी आहे. हा गोमाजी बुवासाचा, गुरु महादजी पाटलाचा. प्रथम आशीर्वाद झाला याचा, शेगावाच्या पाटील वंशा. म्हणून पाटील शेगावचे, गोमाजीला वंदून साचे. रस्त्यास लागती पंढरीचे, ऐसा त्यांचा परिपाठ. तर आधी गोमाजी बुवांचं दर्शन घ्यायचं आणि मग ते महादेव पाटलांचे गुरु होते गोमाजी बुवा, मग आणि त्यांचं दर्शन घेऊन पुढे जायचं. मग ते या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन, अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला. तर असा त्यांचा नित्यनेम होता की आधी ते तिथं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे जायचं. मग ते आधी नागझरीला आले, नंतर रेल्वेमध्ये बसले आणि मग पंढरपूरला जायला लागले. अग्निरथ म्हणजे रेल्वे. हरिपाटला बरोबरी, समर्थांची होती स्वारी. बापूना आणि दुसरी माणसे 5-50, बापूना आणि आणखीन बाकीचे 5-50 असे लोक होते बरोबर. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा. समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी, क्वचित कोठे भूमीवरी. पर्जन्याची वृष्टी खरी, होऊ लागली श्रोते हो. ते भूवैकुंठ पंढरपूर, गजबजून गेले फार. भरती येता सागर, जेवी जाय उचंबळोनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी, टाळांची ती गर्दी खरी. जय जय रामकृष्ण हरी, भक्त म्हणती उच्चस्वरे. शब्द कवनाचा कवनाला, नये ऐकावयाला. ऐसा आनंदी आनंद चालला, तो अनु कोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर, सावता गोरा कुंभार. श्री तुकोबा देहूकर, सोपान मुक्ता जनार्दन. या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा. भक्तांनी उधळीला बुक्का, आदर करा या कारणे. तर ह्या अशा पावसाळ्याच्या याच्यामध्ये इतकी गर्दी झाली त्या पंढरपूरला, जसं काही एखादा समुद्रच म्हणे. आणि तिथं निरनिराळ्या टाळांचे गजर ऐकू येत होते आणि निवृत्तीनाथ, सावता गोरा कुंभार, तुकोबा यांच्या सगळ्यांच्या पालख्या चाललेल्या होत्या. त्या योगे आकाशात, बुक्क्याचे जणू झाले छत. सुवास उठला घमघमीत, गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला, समर्थ आले पंढरीला. आणि उतरले जाऊन वाढाल्या त्या कुकाजी पाटलाच्या. आणि अशा वेळेला गजानन महाराज तिथं आले पंढरपूरला आणि
कुकाजी पाटलाच्या वाड्यावर गेले. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाळ्या शेजारी दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात. पोलीस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यांतरी. पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशीच साचार हरी पाटला बरोबर. बापूना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापूना मागे राहिला तो होता स्नानासी गेला म्हणून त्यासी वेळ झाला. मंडळी गेली निघून. स्नान करून आला घरी तो समजले ऐशापरी. दर्शनासी गेली सारी आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या. आणि मग अशा प्रकारे सर्व ते दर्शनाला गेले. तिथं ठिकठिकाणी पोलीस उभे होते आणि हा बापूना होता तो आंघोळीला गेलेला होता. नंतर ते तिकडून आंघोळ करून आले तर त्यांना कळालं की सगळे गेलेत म्हणे मंदिरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेले आहेत. मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून हेत. राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना तेथे हा बापूना. केवी जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरात. त्याच वेळेला तो पळत पळत आला. आता जिथं मुंगी शिरायला जागा नाही तिथं याला कुठून जाता येणार आहे. आणि त्यात बिचारा गरीब होता. बापूना म्हणे मानसी हे विठ्ठला ऋषिकेशी कारे निष्ठुर झालासी. मजला देई दर्शन तू त्या सावत्या माळ्या कारण. अरणी गेलास धावून तेवी येई राऊळातून. मज भेटाया पांडुरंगा. तो देवाचा धावा करायला लागला. अरण होते 8 कोस तैसे नव्हे ते खास. मी मंदिराच्या सान्निध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथांचा असशी नाथ. मग कार्य देवा मजप्रत उपेक्षले यावेळी. तर तो म्हणे तू सावता माळ्याला तर 8 कोसावर धावून गेला होता म्हणे दर्शन द्यायला आणि मी तर तुझ्या मंदिराच्या बाहेरच उभा आहे. मला लवकर दर्शन द्या. असं तो पांडुरंगाचा धावा करायला लागला तो बापू. ऐसा बहुत धावा केला. शेवटी बापूना हताश झाला. परत बिराडासी आला. अस्तमानाचे समयास मुख झाले होते म्लान. अवघ्या दिवसाचे उपोषण बापूनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले. पण तो बिचारा नाराज झाला की दर्शन झालंच नाही त्याला. त्यात आणखीन उपवास होता त्या दिवशी. शरीर मात्र होते घरी. मन मंदिराच्या सभोवारी. फिरत होते भिरी याचे नाव ध्यास. त्याला ध्यास लागलेला होता. बापूनासी पाहून हसू लागले अवघे जण. हा बेटा भागी पूर्ण कळून आला आपणा. शेगावाहून दर्शना पंढरीसी आला जाणा. येथे येऊन खेळ नाना फिरला पाहात गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती. यास कशाचा श्रीपती. ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. हा म्हणे हा अभागी म्हणे याला काही दर्शन झालंच नाही म्हणे. असे सगळे लोक त्याला हसायला लागले. कोणी म्हणे बापूनाला ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापूनाला वेदांत आहे अवघा आला. तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत. वेदांत्याचे ऐसे मत दगडान माझी काय आहे. आपण वेडे म्हणून या गेलो दर्शन. बापूनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला मग हा येथे कशाला आला. का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. सगळे त्याला हसून हसून टोचून बोलायला लागले. अहो हे वेदांती लोकाज्ञान सांगती. शब्द चावटी हमेशा करती. अनुभवाचा लेश असे. हे हा म्हणे वेदांती नुसताच बोलघेवडा आहे म्हणे. काय याच्या अंतरात देव आहे म्हणे. हा कशाला आला म्हणे. तर असं टोचून बोलायला लागले त्याला. सगुण उपासना झाल्या पूर्ण. मग होणार आहे ज्ञान. न आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा. ऐसा उपास तयाचा प्रत्येकाने केला साचा. अवघ्यांपुढे एकट्याचा टिकावं लागावा कोठून. असं सगळे त्याला बोलायला लागले. तो बापूना बसला उपोषित. दातासी लावणी दात ते होते अवघे पाहत. स्वामी निजल्या जागाहुनी. तर हे सर्व महाराज बघत होते. गरिबांचे साकडे साधुलाच एक पडे. सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणती बापूना दुःख नको करूस मना. ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो ये काळी. ते महाराजांनी पाहिले आणि त्यांना सांगितलं तू काळजी नको करू म्हणे मी तुला दर्शन घडवतो असं महाराजांनी सांगितले. तो महाराज उभे राहिले. कटी हात ठेविले. पाय खाली जुळविले. समचरण दावावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी. मूर्ती सावळी गोमटी.
बापुनाच्या पडली दृष्टी, शिर ठेविले पायावरी, पुन्हा जोत पाहे वरी, समर्थ दिसले पहिल्या परी, तेने बापुनाच्या अंतरी अति आनंद झाला. तर असं त्यांनी बघितलं, महाराजांनी असे पाय जवळ केलेले आहेत, कमरेवर हात ठेवलेले, त्यांच्या गळ्यात तुळशीच्या फुलांच्या माळा आहेत आणि काळी सावळी अशी मूर्ती आहे, हे त्यांनी बघितलं. त्यांनी लगेच महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवलं. नंतर वरती बघता ते परत समर्थ दिसायचे. नंतर बघितलं तर पांडुरंग दिसायचे. पुन्हा जो पाहेवरी, समर्थ दिसले पहिल्या परी, तेने बापुनाच्या अंतरी अति आनंद झाला. तो तर पागोटे आणि शेला, जो घरी दृष्टी पडला, तोच त्याने पाहिला दर्शना जाता राऊळात. इतर म्हणाले महाराजास, तसेच दर्शन आम्हास, होऊ द्या मायास पुनरपी श्रीच्या दर्शनाचे. जर पांडुरंगाने जे धोत्र नेसले होतं तेच, किंवा शेला पागोटं जे घातलेलं होतं तेच महाराजांच्या रूपात त्याला दिसलं. आणि ते बाकीचे म्हणायला लागले, आम्हाला पण दर्शन द्या म्हणे. ऐसे ऐकता भाषण, बोलते झाले गजानन, बापुना सारखे आधी मन, तुम्ही करारे आपुले. ते तसे झाली यावरी, दर्शन घडवीन निर्धारी, ही दर्शन वस्तू खरी, काय मिळे बाजारात. अरे बापुनासारखं स्वच्छ मन तुमचं ठेवा म्हणे, मग मी तुम्हाला पण दर्शन देतो म्हणे. दर्शन म्हणजे काय बाजारात फुकट मिळतं का म्हणे, असं सांगायला लागले. म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण, निष्पाप करा आधी मन, तरीच पुढचे घडेल हो, तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थांनी बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला, कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एक रूप साक्षात, गुळाच्या त्या गोडी प्रत, कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेर मंडळी फिरली माघारी, बापुनाच्या अंतरी दर्शन ते ठसावले. अशा प्रकारे काल्याचा प्रसाद घेऊन ते सगळे परत शेगावाला यायला निघाले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण, रसिक चतुर विद्वान, संत सेवा न जाई वृथा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे, म्हणून नाव त्याने ठेविले नामदेव बालकासे. आणि मग त्यानंतर मुलगा झाला आणि मग त्या मुलाचं नाव त्यांनी नामदेव असं ठेवलं, की पंढरीला जाऊन आल्यावर झाला म्हणून त्या प्रसादेव असं म्हणून नामदेव असं नाव ठेवलं त्या मुलाचं. कवठे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा, तो वराड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीसी मरी आली मुक्कामासी, त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारता. प्रेतामागे चाले प्रेत, पोलीस शिरती घरात, यात्रा काढून देण्याप्रत, डॉक्टराच्या हुकमाने. वारकऱ्याला ओढीती, गाडी माझी बसवती, चंद्रभागेच्या पार करती, कुर्डवाडी रस्त्याला. हा कवठे बहादुराचा वारकरी, झाला मरीने आजारी, ढाळ होती वरच्यावरी, उलटी मुळीच थांबेना. आणि मग नंतर आषाढी द्वादशीचं नंतर झाली, आषाढी एकादशी झाली, द्वादशी झाली, नंतर मरी आले म्हणजे साथीचा रोग आला. आणि इतकी साथ आली की एक घरातून प्रेताच्या प्रेत बाहेर यायला लागले. मग हे पोलीस प्रत्येक घरातून जे कोण यात्रेकरू आलेले होते प्रत्येकाला ते त्यांच्या गावाला काढायला लागले. बळबळ हात धरून धरून ते काढायला लागले. हा कवठे बहादूरचा वारकरी, झाला मरीने आजारी, ढाळ होती वरच्यावरी, उलटी मुळेच थांबेना, गोळे हाता पायासी, येऊ लागले बहुअशी, कोणी न जाई त्याजपाशी, शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त, कळविले ना कोणाप्रत, शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. तो कवठे बहादूर नावाचा जो वारकरी होता त्याला तो आजार झाला आणि त्याला सारख्या ढाळ वांत्या व्हायला लागल्या, पण त्याच्याजवळ कोणीच जात नव्हतं, कारण पोलीस रागवतील ओरडतील म्हणून. आणि हे शेगावचे लोक होते ते जायला निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला, हा वारकरी मात्र होता पडला, कठीण काळच्या समयाला कोणी न ये उपयोगी. हा बिचारा एकटाच तिथं पडलेला होता, सगळे निघून गेले. लोकसुखाचे सोबती, संकटकाळी अवेरिती, तेथे एक रक्षण करती, संत अथवा देव हो. तो संकटाच्या वेळेला फक्त देव किंवा संतच धावून येतात म्हणे. तसं त्याचप्रमाणे तो पाहून प्रकार, श्री गजानन साधूवर, म्हणाले हा ओसरीवर, निजला यास घेऊन चला. लोक म्हणती गुरुराया, हा बहुतक मेला सदया, याच्या नादी लागता वाया, संकट येईल आपण आते,
तर गजानन महाराज सांगायला लागले, अरे हा इथं कोण झोपलेला आहे म्हणे, याला पण घेऊन चला म्हणे. मग ते बाकीचे म्हणायला लागले, नका घेऊ म्हणे याला बरोबर, हा बहुतेक मेलेलाच दिसतो म्हणे, आणि जर याला आपण बरोबर घेतलं तर आपल्यावरच संकट येईल म्हणे. 50 माणूस बरोबर आपुल्या येधवा साचार, मरीचा तो झाला जोर, सांप्रत या पंढरीसी, अशा स्थितीत ये ठाई, थांबणे हे काही बरे नाही, चला जाऊ लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे. तर म्हणे ही मरी आई आलेली आहे म्हणे, तर तिचा जोर खूप आहे म्हणे, तर आता आपण आणि आपल्याबरोबर 50 लोक आहेत, आता आपण इथं नको थांबायला म्हणे, चला आपण चंद्रभागेच्या पार निघून जाऊ, असं ते लोक महाराजांना सांगायला लागले. तो महाराज म्हणती अवघ्याला, तुम्ही कैसे खुळावला, आपुल्या देशबंधूला सोडता हे बरे नव्हे. ऐसे वधून जवळ गेले, वारकऱ्याच्या करा धरले, त्यासी उठून बसविले आणि केले मधुरोत्तर. चाल बापा उठ आता, जाऊ आपल्या वराडा प्रांता, वारकरी म्हणे गुरुनाथा, आता वराड कशाचे हो, समीप आला माझा अंत, समीप आला माझा अंत, जवळ नाही कोणी आप्त. तई म्हणाले सद्गुरुनाथ, वेड्या ऐसा भिवू नको. तर त्याला सांगायला लागले, उठ म्हणे, चला आपल्या गावाला जाऊ म्हणे आपण. तेव्हा तो म्हणायला लागला, आता कशाचं वराड म्हणे, आता माझा अंतकाळच जवळ आलेला आहे, असं तो सांगायला लागला. तुझे टळले गंडांतर, ऐसे वधोनी ठेविला कर, त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली. चल म्हणे, तुझं गंडांतर किंवा म्हणजे जे विघ्न होतं, गंडांतर म्हणजे विघ्न होतं ते टळलंय म्हणे, आता चल म्हणे. असं म्हटल्याबरोबर त्यांनी त्या वारकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याची उलटी वगैरे सर्व बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती, उभा राहिला त्वरित गती, संताने ज्या धरले हाती, त्या ते निजमने यमने कैसा. तर संतांनी ज्याचा हात धरला त्याला यमसुद्धा नेऊ शकत नाही म्हणे, असं इथं सांगितलेले. गटकेत झाला पहिल्या परी, मंडळींच्या बरोबरी, चंद्रभागेच्या पहिल्या तेरी, आला समर्थान समवेत. आनंद झाला त्या फार त्यासी, वंदी समर्थ चरणासी, म्हणे दयाळा काढिले मशी, दाढेतून काळाच्या. तर मग तेवढ्यात तो चांगला बरा होऊन गेला आणि महाराजांना नमस्कार करायला लागला. म्हणे तुम्ही खरंच दयाळू कृपाळू आहात म्हणे, मला काळाच्या दाढेतून तुम्ही ओढून काढलं म्हणे. ऐसा घडता चमत्कार, भक्त करती जय जयकार, आले कुर्डुवारी वाडीवर, निर्धास्तपणे सर्वही आले ते कुर्डुवाडी. पंढरीची करुणवारी, आली शेगावा प्रतिसारी, मंडळी ती बरोबरी, श्री गजानन स्वामींच्या, एक कर्मठ ब्राह्मण, घ्याया आला दर्शन, त्या शेगावा कारण, श्री गजानन स्वामींचे. तयाने स्वामींची कीर्ती निजदेशी ऐकली होती, म्हणून आला दर्शनाप्रती, फार लांबून त्या ठाया. नंतर एक कर्मठ असा ब्राह्मण होता, तो महाराजांचा दर्शन घ्यायला आला तो शेगावला. सोवळे ओवळे त्याचे अति, तो होता मध्वमती, खट्टू झाला परमचित्ती, समर्थांशी पाहता. तो फार कर्मठ होता, सोळं ओळं फार होतं त्याचं. त्याने महाराजांना पाहिलं आणि असा मनात निराश झाला. व्यर्थ आलो म्हणे येथ, या वेड्यासी वंदनाप्रत, हा भ्रष्टाचा आहे सत्य, सार्वभौम शिरोमणी. अरे मी इथं आलो का म्हणे, या वेड्याचं दर्शन घ्यायचं का, असं त्याच्या मनात विचार आला. सोवळे ओवळे येथे मेले, अनाचाराचे राज्य झाले, अशा पिशाला म्हणू लागले, साधू लोक हाय हाय. इथं काय सोळवळं काही दिसत नाही म्हणे. तो तया मठात, काळे कुत्रे झाले मृत, पडले होते त्याचे प्रेत, येण्या जाण्याच्या वाटेवरी, त्या श्वाना ते पाहून, ब्राह्मण झाला मनी खिन्न, आणू कसे जीवन, श्वानमध्ये पडला हा. तर म्हणे याला न कोणी उचलती, गांजा सदैव धून किती, या वेड्या ते वंदिताती, महाराज महाराज म्हणून. तर म्हणे अरे इथं हे काळं कुत्रं मेलेले, मला पाणी आणायचं, ते कसं काय जाऊ म्हणे मी इथून, असं त्या ब्राह्मणाला वाटायला लागलं. आणि तो मनात असं विचार करायला लागला, काय इथं आलं म्हणे उगाच, इथं किती गांजाचा धुनी हे ते चालू आहे म्हणे नुसतं. महाराज या वेड्या ते वंदिताती, महाराज महाराज म्हणून, जळो याचे साधूपणा, मला बुद्धी कोठून, झाली याचे दर्शन, घ्याया का हे कळेना, त्याचा संशय फेडावया, समर्थ आसन सोडून या, येथे झाले तया ठाया, जेथे ब्राह्मण होता ब्राह्मण. त्या ब्राह्मणाच्या मनात काय चाललेलं होतं हे महाराजांना बरोबर कळालं, आणि त्याच्या मनातला संशय घालण्याकरता महाराज आले, उठून तिथं आले आणि म्हणाले तयाप्रत, पूजा करावी यथास्थित, कुत्रे झाले नाही मृत, संशय उगा घेऊ नका.
म्हणे जा म्हणे तू आण सगळं पाणी आण, सगळं दर्शन घे, पूजा कर असं सांगितलं. हे कुत्रं काही मेलेलं नाही म्हणे असं त्या ब्राह्मणाला महाराज सांगायला लागले. ते ऐकून रागावाला निज समर्था बोलू लागला, अरे नाही वेड मला तुझ्या सम लागलेले, कुत्रे मरून झाला प्रहर, त्याचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार, तुम्ही न कोणी केला की. ऐसा वदत ऐकता विप्राला समर्थांनी जाब दिला, आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या समज्ञान नाही. तर मग तो ब्राह्मण म्हणायला लागला, अरे हे कुत्रे मरून एक तास झालेला आहे म्हणे, एक प्रहर उलटला आहे म्हणे, आणि तुम्ही म्हणता हे मेलेलं नाही म्हणे. तर समर्थ सांगायला लागले, भाऊ आम्ही तुझ्यासारखे काही ज्ञानी नाही म्हणे, बघ म्हणे आता. परी खंती नत करा तिळभर, पाणी आणाया घागर, घेऊन चलावे सत्वर, माझ्या मागे विप्रवरा. चला म्हणे पाणी आणायचं ना, घागर घेऊन चला म्हणे तुम्ही माझ्या मागून. असं म्हणून महाराज पुढे चालायला लागले. ऐसे कुत्र्यापाशी ऐसे बोलून कुत्र्यापाशी, येते झाले पुण्यराशी, स्पर्शपदाचा करता त्यासी, कुत्रे बसले उठवणे. आणि चालता चालता त्या कुत्र्याला पायाचा स्पर्श केला, लगेच ते कुत्रं उठून बसलं. तो पाहता चमत्कार, ब्राह्मण झाला निरुत्तर, म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी. अरे बापरे म्हणे, यांचा तर खूपच मोठा अधिकार देवासारखा. मी व्यर्थ निंदा केली, योग्यता ना जाणिली, ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया. आणि मग त्याला म्हणजे असं कळालं की अरे यांच्यामध्ये किती सामर्थ्य आहे असं त्याला जेव्हा कळालं, त्याने त्याच्या पायांना, महाराजांच्या पायांना मिठी घातली त्याने. माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा, वरदहस्त ठेवा शिरा, मी अनंत अपराधी, तूच आहेस 16 साचार, एक आहेस भूमीवर, करण्या जगाचा उद्धार, तुम्हा धाडिले ईश्वराने, श्रोते त्याच दिवशी भली, समाराधना त्याने केली, कुशंका मनाची पार पिटली, लीन झाला अत्यंत. आणि त्याच दिवशी त्याने समाराधना केली, म्हणजे सर्वांना अन्नदान केलं. आणि त्याच्या मनातली जी शंका होती ती सगळी निमाली, सगळं फिटून गेली शंका. प्रसाद घेऊन गेला परत, आपुल्या तो देशाप्रत, समर्थ साक्षात भगवंत, ऐसी प्रचिती आली तया. तर त्याला साक्षात्कार झाला की हे समर्थ म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच आहेत. स्वस्ती श्रीदास गणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, भाविका लाभो सत्पथ, हेची इच्छी दास गणू. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. श्री गजानन विजय ग्रंथस्थ 18 श्री गजानन महाराज की जय.